चला ना देसाई प्लीज काका. चला बाकीचे चला जेवढ्या तेवढे चला बाकी एक्स्ट्रा प्लेयर येतील. रोशन फराट. चला टीम देसाई फायनल कॉल आहे मॅनेजमेंट टीमचा. फिल्डिंग लगेच लावूंगा. संपूर्ण टुर्नामेंटसाठी आपण पाहिलं ज्यांची प्रचंड मेहनत राहिली. विशाल पाटील, सागर पाटील, सतीश जाधव, भानुदास पाटील, चंद्रकांत पाटील, विनीत जाधव, प्रशांत म्हात्रे, संकेत पाटील, प्रकाश म्हात्रे, आकाश पाटील, वीरेंद्र पाटील, वैष्णव कडू, सोहन पाटील, नितेश पाटील, मनीष जाधव, विकी पाटील, हर्षल पाटील आणि वडवली सी क्रिकेट संघ रेग्युलर आणि 40+ क्रिकेट टीम या सगळ्यांचं महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेमध्ये ज्यांची अफाट मेहनत आपण पाहतोय. आई गावदेवी चषक 2024च्या पर्वासाठी राहिले. द्वितीय फेरीतील द्वितीय लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आई गावदेवी वेदिका Alex 11 कोणी आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय रिची प्रतिष्ठानचा वागेश्वर देसाई टीमला आपण पाहतोय. हरिभक्त पारण स्वर्गीय देवचंद्र भिवा पाटील क्रीडांगण वडवली खुर्द देश सुंदर क्रीडांगण. मयूर मात्रे हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये आपण त्यांना पाहिलं होतं पूर्वीच्या मॅच मध्ये, पण आता पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना गोलंदाजी करावी लागते. बादल मला तर वाटते टीम मध्ये आता सध्या अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे कुठेतरी एक गोलंदाज आता कोण अतिरिक्त असेल. कदाचित ऋषीचा वापर होईल. बरेचसे कॅल्क्युलेशन्स आहेत, पण पाहूया स्ट्रॅटेजी काय असणार आहे. ऋषी देखील कदाचित आपल्याला तिसऱ्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळू शकतो. मग कुठेतरी एका गोलंदाजाची कमी जाणवेल का टीम ऋषी प्रतिष्ठान देसाईला, ते पाहणं देखील गरजेचं आहे. घरबसल्या ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्यासोबत जोडले गेले आहेत ओमच्या MTClive.in माध्यमातून, त्या सर्व घरबसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं गावदेवी चषक वडवली स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मॅचला झाले सुरुवात. पहिलाच बॉल मयूर मात्रे विकेट टेकिंग बॉलर आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याचा खाता 2 विकेट होता आणि या मॅचचा पहिल्या बॉलवर पुन्हा विकेट मिळवली. जेव्हा टीम देसाईला आपण पाहिलं मोठा गावच्या अगेन्स्ट टीम देसाई जेव्हा खेळत होती तेव्हा मयूर मात्रेनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली होती आणि सेकंड राऊंड सेकंड मॅच मयूर मात्रे स्टार्टिंग इज स्पेल विथ विकेट.
गौरव इथे बाद होतो आणि आता नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर राकेशला आपण पाहणार आहोत. तिसऱ्या क्रमांकावरती राकेश जालिंदर आणि राकेश दोन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. मयूर मात्रे पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. स्पेलची सुरुवात विकेटनं झाली आहे. वेगवान इन्स्टेड ऑफ खेळण्याचा प्रयत्न ओव्हर द कव्हर्स कॉपी बुक स्टाईल मध्ये एक्झिक्यूट केलेला फटका आपण पाहतोय. बट आउटफील्ड मध्ये अतिशय चांगली फिल्डिंग झालेली आहे. रनआउटची संधी आहे आणि पाहता पाहता दोन्ही फलंदाजांना कालावधी ते मिळालाय. धावा संख्या तब्बल 3 पूर्ण केल्या गेल्यात. चांगला फटका आपण पाहिला. त्यानंतर 3 धावा पूर्ण केल्यात. तिहेरी धाव्याने धावा संख्या आपण पाहतोय. धावफलकाचा श्री गणेश होत असताना 3 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग इन वरती प्रथमताच जालिंदरला आपण पाहणार आहोत. ऑन साइडला ऑफ करायचा होता. क्लीन प्लग 3 यष्टांचा मधोमध सापडला. LBW पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट मिळाली आहे. इम्पॉर्टंट विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. मयूर मात्र एक विकेट टेकिंग बॉलर आहे. मी या गोष्टीचा पहिले देखील उल्लेख केला. कन्सिस्टन्सी त्याच्याकडे सातत्यपूर्वक चांगली गोलंदाजी तो करत असतो. सीन क्रिकेट स्टँड फॉर कन्सिस्टन्सी आणि सातत्य जर तुमच्याकडे असेल तर मात्र या खेळामध्ये शेवटच्या सरणापर्यंत तुम्हाला स्वतःला टिकवून ठेवू शकता. आणि ॲज अ बॉलर तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच दाखवलं मयूरनं. कन्सिस्टंटली चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहतोय. सातत्याने चांगली गोलंदाजी आणि गरज देखील. ॲज अ बॉलर तुम्हाला महत्त्वाचं आहे तुमचं सातत्य, तुमचे बदल, व्हेरिएशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. कधी वेगा चेंडू, कधी धीम्या गतीने, वाईड यॉर्कर, शॉर्ट ऑफ लेंथ, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, सगळ्या गोष्टींचा वापर करणं अगदी गरजेचं आहे. नवीन फलंदाज आता भूषणला आपण पाहतोय. 2 विकेट इथनं गमावले टीम गावदेवी एलेक्स वेदिका 11 खोनीनं. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड ऑनला फिल्डर आहेत. ऑफ साइड मध्ये ड्राइव्ह केला. कव्हरला फिल्डिंग खराब झाली. आउटफील्ड तिथे मागे फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. जाईल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. समोर मिसफिल्ड झाली कव्हर मध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार आणि धावा संख्या आता आकार घेत असताना 8 धावा धावफलकावर. मयूर शेवटचा चेंडू घेऊन पॉवर प्लेच्या षटकातला लो ऑफ केलाय. बॅटच्या रडार मध्ये आला, पाठवलंय यात्रेवर. लॉंग ऑफ सीमा पार आला किरेक. दमदार षटकार आणि षटकाराने शेवट देखील गोड केला. षटकाचा षटक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 14 धावा. 14 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर टीम एलेक्स वेदिका 11 गावदेवी खोनी. चौदह रन 2 विकेट के नुकसान पर पहले ओवर के बाद टीम खोनी. एक अच्छी शुरुआत हालांकि यहाँ से मयूर ने जरूर की थी, पर उसके बाद आखिरी 2 गेंदों पर
10 रन जोड़े बल्लेबाज राकेश ने और उसी की बदौलत टोटल 14 पर हिमांशु आते हुए दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए। बड़े मियां दूसरी तरफ छोटे मियां। देखिए हिमांशु ने पिछले मुकाबले में हमने देखा यहाँ पर एक शानदार गेंदबाजी की थी, मेडन ओवर था, साथ ही साथ वो हाईट्रिक यहाँ से उन्होंने कंप्लीट किया था, 3 विकेटें छटकाई एक ओवर में। एक बेहतरीन गेंदबाज, तेज थी गेंद, ऑन साइड पर फ्लिक किया है भाई, शानदार शॉट, बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग के ऊपर से गई है गेंद। दर्शक दीर्घा में मिलेंगे पूरे 6। ऑन साइड पर फ्लिक किया भाई, बहुत ही बेहतरीन ये शॉट था। एक्शन रिप्ले देखिए ओम साई एमटीसी लाइव टेलीकास्ट के माध्यम से, तगड़ा शॉट शुरुआत की जिस हिमांशु ने मेडन ओवर फेंका था इससे पहले मुकाबले में इस प्रतियोगिता का पहला, उसी हिमांशु के खिलाफ। बैक टू बैक शायद आ सकता है ऋषि वहां पर, उनके मस्तक पर दस्तक देकर ये गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से एक और बड़ा प्रहार। बैक टू बैक दूसरा लंबा चक्का दागा यहां पर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज भूषण ने, बढ़िया बल्लेबाज। इससे पहले स्क्वायर लेग के ऊपर से, इसके बाद लॉन्ग ऑन के ऊपर से बैक टू बैक दूसरा ये लंबा चक्का, ताबड़तोड़ बल्लेबाजी। रन संख्या तेजी से बढ़ते हुए 27 रन। फिर एक बार ऑन साइड पर खेला है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं उसी दिशा में और नतीजा चौका। 2 लंबे छक्के इससे पहले जो हिमांशु बेहतरीन गेंदबाजी कर रहे थे, लेकिन उनके खिलाफ देखिए इस मुकाबले में भूषण ने ताबड़तोड़ बल्लेबाजी की। 2 लंबे छक्के हमने देखे, स्क्वायर लेग के ऊपर से, एक लॉन्ग ऑन के ऊपर से, अब लॉन्ग लेग की दिशा में एक चौका दागा। रन अच्छे से बटोर रहे हैं देखिए भूषण, उनको पता है पहले ओवर में 14 बने, अगर कंसिस्टेंटली यहां से आगे रन बनते रहे तो एक अच्छे टोटल पर हम पहुंचेंगे जरूर, क्योंकि शुरुआती 2 विकेटें बहुत जल्दी निकल गई भाई, 3 पर 2 विकेटें थी, हालत खराब थी यहां पर टीम खोने की। लेकिन उसके बाद देखिए स्कोरबोर्ड तेजी से आगे बढ़ता हुआ, फिर एक बार फाइन लेग की दिशा में खेला है, खिलाड़ी भाग रहे भाई, भाग मिलकर भाग, रुकाया इस गेंद को। शानदार फील्डिंग फाइन लेग के क्षेत्र पर, शॉट फाइन लेग से निकले, भाग भाग कर शॉट फाइन लेग के खिलाड़ी डीप फाइन लेग में जाकर गेंद को रुकाया, साथ ही साथ 2 रन पूरे डबल के साथ कुछ स्कोर आगे बढ़ता हुआ। टीम का टोटल 32 पर। डॉट बॉल होता हुआ यहाँ पर कम बैक करने का प्रयास यहाँ पर गेंदबाज हिमांशु द्वारा। बेहतरीन गेंदबाजी देखिए, यहां से कम बैक करना जरूरी होगा। पहले 3 गेंदों पर बड़े स्ट्रोक्स आए, लॉप करने का प्रयास था, बैट एंड पैड के बीच से निकाला इस गेंद को, ऋषि पहुंचे भाई वहां पर तेजी से, और फिर एक बार देखते ही देखते दोनों बल्लेबाजों ने यहां पर 2 रन मुकम्मल के स्कोरबोर्ड पर। इस मुकाबले में महंगे साबित हुए गेंदबाज हिमांशु। पिछले मुकाबले में हमने देखा हिमांशु ने मेडन ओवर फेंका था, लेकिन इस मुकाबले की ये ओवर अगर आप देखोगे लगभग 20 रन खर्च किए। यही क्रिकेट है दोस्तों, देखिए 1 मिनट पर हीरो, दूसरे मिनट पर आपको 0 बना देता है सागर फराड ये क्रिकेट खेल। और 2 ओवर का खेल समाप्त, 2 ओवर के बाद 34 रन 2 विकेट के नुकसान पर। पानी की मांग की जा रही है देखिए, रोशन फराट देखिए आप अपना थोड़ा काम पर ध्यान दीजिए। देखिए थर्टी फोर 34 रन। और गेंदबाजी के लिए देखिए वन ऑफ द लेजेंड प्लेयर सुखदेव काका मात्रे आते हुए।
वो ऑन साइड पर लॉक करने का प्रयास था यहाँ पर अलोंग द कार्पेट, स्क्वायर लेग पर जाते हुए गेंद, बस एक सिंगल, पीछे बैकअप दूर, देखिए भाई, बाय वन गेट वन फ्री, दो लीजिए यहाँ पर, 1+1 इस दुक्के के साथ कुल टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर मित्र हमारे ऋतिक पाटिल में बताएंगे 36 पर आता भाई ये कुल स्कोर। सुखदेव का कमात्री देखिए गेंदबाजी के लिए, इससे पहले के मुकाबले में हमने देखा जिस हिमांशु ने मेडन ओवर फेंका था उसके खिलाफ लगभग 20 आए, और सुखदेव का कमात्री इनकी बात करेंगे हम, पिछले मुकाबले में बस 3 रन का ओवर उन्होंने फेंका था, शानदार गेंदबाजी की थी। अब ये स्पेल इनका बहुत इंपॉर्टेंट होगा। थर्ड मैन फाइन लेग 38 सर्कल में आता हुआ, आउटफील्ड में ऑन साइड पैक करते हुए राइट हैंड बल्लेबाज के लिए फ्लाइट दिया था, इस बार धीमी गेंद थी, पिक नहीं कर पाए बल्लेबाज, स्वीप करने का प्रयास था, फिर एक बार सिंगल के साथ कुछ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोरबोर्ड पर आते हुए 37 रन 2 विकेट के नुकसान पर। पहली 2 विकेट पहले 3 गेंदों पे मयूर ने चटकाई, लेकिन उसके बाद जो टीम कोहली का काउंटर अटैक शुरू हुआ, मुश्किल यहां से रोकना दोनों ही बल्लेबाजों को। एक तरफ राकेश, दूसरी तरफ भूषण, शानदार बल्लेबाजी करते हुए रुक कर मारने का प्रयास था, हुक किया है, लॉन्ग लेग पर खिलाड़ी मौजूद, लपक लेंगे कैच, विकेट का पतन होता हुआ, एक बड़ा करारा झटका लगता हुआ एलेक्स वेदी का 11 गांव देवी कोहली टीम को। क्या शानदार गेंदबाजी देखिए इस उम्र में, ये गेंदबाजी इससे पहले 2 गेंदबाज हमने देखे, एक ने 14 खर्च किए, एक ने 20, लेकिन ऋषि देखिए भाई यहां पर सुखदेव काका माथुर की गेंदबाजी देखिए, इस उम्र में भी वही धार गेंदबाजी को। बहुत ही बेहतरीन नफीतुली गेंदबाजी करते हुए पहले 3 गेंदे बस 3 रन खर्च किए, 1 विकेट चटकाई, ओ फ्लाइट दिया था, फिर एक बार ये अनुभव है, देखिए क्या कर रहे हैं भाई मयूर यहां पर, और ऋषि से भी गलती हुई, 2 खिलाड़ी थे, अब गेंदबाज तो क्या करेगा भाई, इसमें गेंदबाज की कोई गलती नहीं है, फील्डर जो है आउटफील्ड में देखिए खराब फील्डिंग और नतीजा चौका। मयूर मात्री देखिए आसान सा ये बॉल आप गैदर कर पा रहे थे, लेकिन नहीं भाई यहाँ पर गलती हुई, पीछे ऋषि से भी गलती होती हुई। 4 रन देखिए टोटल स्कोरबोर्ड पर, 41 रन 41। ओ नहीं, फुल टॉस थी, फिर एक बार मयूर, फिर फंबल हुए और फिर एक बार 2 रन मुकम्मल करते हुए बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। इस दुक्के के साथ कुल टोटल 43 पर 43 रन। आखिरी गेंद इस ओवर की, फिर एक बार लॉफ करना चाह रहे थे, एक सफल ओवर की हुई समाप्ति। पहले 2 ओवर से हालांकि लगभग 34 रन बने थे, लेकिन इस ओवर में सिर्फ और सिर्फ 9 रन आए। शानदार ओवर, एक सफल ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद 43 रन 3 विकेट के नुकसान पर। तीन ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के बाद 43 3 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर बहुत ही बेहतरीन रहा दोस्तों, क्योंकि सिर्फ और सिर्फ 9 रन खर्च किए।
गेंदबाज ऋषि आते हुए बॉलिंग ट्रैक पर। इससे पहले मुकाबले में हालांकि बादल थे, लेकिन उनकी कमी जरूर महसूस हुई इस मुकाबले में। ऋषि, और ऋषि के खिलाफ पहले ही गेंद पर जड़ दिया है शानदार स्ट्रोक। अब 4 की 6 अंपायर सिग्नल करते हुए पहला टिप्पा खाकर गेंद गई पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। चौके के साथ स्वागत करते हुए ऋषि का। वेलकम टू द ग्राउंड। शॉट ऑफ लेंथ थी, फाइन लेग पर कैच छूट गया भाई। फिर एक बार मिसफील्ड देखिए इस सत्र में, और रनआउट का भी मौका। रनआउट की विकेट मिलती हुई यहां से रनआउट के माध्यम से चौथा झटका लगता हुआ एलेक्स वेदिका गांव देवी खोनी को। नए बल्लेबाज विवेक आते हुए। शॉट ऑफ लेंथ थी, गति कम रखी इस गेंद की। मयूर फिर एक बार दूसरे रन के लिए लीजिए। एक और बार आसानी से दुक्का लगता हुआ स्कोर बोर्ड पर, और 50 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए 50 ऑन बोर्ड। 50 रन टीम एलेक्स वेदिका 11 गांव देवी खोनी के स्कोर बोर्ड पर लगते हुए। चलिए टाइम देखिए। 3 गेंदे इस ओवर की अभी भी शेष। ये बेहतरीन गेंद थी, चकमा खा गए बल्लेबाज पूरी तरह से। कोई मौका नहीं बल्लेबाज के साथ। स्ट्राइकर एंड पर फिलहाल बल्लेबाज राकेश आते हुए देखिए। ओ एक और अच्छी गेंद, चकमा खा गए राकेश पूरी तरह से, और पीछे बैकअप नहीं दूर है, दूसरे के लिए पलटेंगे, और देखते देखते 2 रन मुकम्मल। एक बाइस के माध्यम से 2 रन पूरे। रन बनने जरूर, देखिए टीम खोनी के स्कोर बोर्ड पर रन लगने जरूरी, कैसे क्यों ना आए, रन आने जरूरी। और फिलहाल स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ इस दुक्के के साथ टोटल 52 पर 52 रन ऑन बोर्ड। अभी भी इस ओवर की आखिरी एक गेंद शेष। चलिए आखिरी गेंद इस ओवर की, सत्र की दूसरे राउंड का ये दूसरा मुकाबला। हालांकि इसी वजह से 4 ओवर का मुकाबला। ऑन साइड पर शानदार ये शॉट। शुरुआत हालांकि उतनी अच्छी हुई नहीं थी टीम खोनी के, लेकिन अब इस पारी को अंजाम अच्छा देते हुए छक्के के साथ हुई समाप्ति सत्र की। पहले सत्र का खेल समाप्त, और पहले सत्र के बाद कुल 4 ओवर के बाद 58 रन बने। 59 का लक्ष्य, 58 धावफलकावरती लागलं जात आहेत, आणि 59 धावांचं एक मोठं आव्हान येणाऱ्या 4 षटकांमध्ये उभं केलंय टीम खोनीनं रिची प्रतिष्ठान देसाई या संघासमोर। मोठं आव्हान आहे, तब्बल 59 धावांचं आव्हान येणाऱ्या 24 चेंडूमध्ये चेस केलं जाईल की डिपेंड, याचं धावतवर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन। मी घेतो एक छोटासा ब्रेक, आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा ओमसा एमटीसीच्या माध्यमातून आई गावदेवी क्रिकेट संघ वडवली सी च्या माध्यमातून आई गावदेवी चषक 2024 चे भव्य आणि दिव्य पर्व। ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज आमचे परममित्र व्हॉइस ऑफ एदुटने करणजी काळन यांचा। धन्यवाद।
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ वडवलीसी आयोजित आई गावदेवी चषक 2024 द्वितीय फेरीमधील द्वितीय मॅच आपल्या समोर. एका बाजूला गावदेवी वेदिका 11 एलेक्स खोणी आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वाघेश्वर देसाई. हिमांशु मात्रे आणि ऋषी मात्रे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चाललेली आहे. लक्ष मॅच मध्ये आपण जर बघितलं तर 58 बनलेल्या आहेत. 59 धावांचं लक्ष या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या देसाई संघासमोर. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिवाचा ओम भगत. गोलंदाज आपण थोडासा फेरबदल यासाठी करतोय बिकॉज त्याने फार चांगली बॉलिंग केली. इकॉनॉमिकल 4 धावांचा षटक होता आणि 1 विकेट देखील मिळवली होती. ओम भगत या आपण मॅन ऑफ द मॅच. सामनावीरची ट्रॉफी दिली नव्हती, आम्ही दिलगिरी व्यक्त त्याबद्दल. ओम भगत आपण या मॅचला होती सुरुवात. ऋषीला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला अंपायरचा इशारा येतो तो वाईट विकेट साठी 3000 रुपयांचं पारितोषिक. एलेक्स अजय फुलोरे यांच्याकडून हे पारितोषिक. वाईटने सुरुवात होते धावसंख्येची. स्वर्गीय रिची प्रतिष्ठान जय वाघेश्वर देसाई. हिमांशु आणि ऋषी स्ट्रायकिंग एंडला. ओ इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क आणि ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न होता. गौरव ठोंबरेला आपण पाहतोय या ओव्हरमध्ये पहिला. फार चांगला सामना आपण बघितला होता तो पहिला, जिथे खोडीने परास्त केलं होतं ते भोपरला. धावसंख्येला चेस करत असताना आता त्यांना डिफेंड करायचं. तर पुन्हा देसाई धावसंख्येला चेस करते. मिडॉन आतमध्ये वरतून चालला हेलिकॉप्टर. लॉंग ऑन सी मारेसीचा बाहेर चौकार. चला आपण ओमला सामनावीरचा पुरस्कार देतोय. मी आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आकाशदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण ओम भगत यंग टॅलेंट दिवाचं आणि फार चांगली बॉलिंग करत असताना या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो स्वीकारतोय. हार्दिक अभिनंदन. पुढच्या मॅच मध्ये त्याची कामगिरी देखील इम्पॉर्टंट असेल विजयासाठी. लोवा फुल टॉस चाबुक शॉट. ऋषीचा येतोय पहिला दमदार षटकार. धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या 11 आणि बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा गौरव ठोंबरे. धावसंख्या आपण जर बघितली तर ती 11 वरती आहे पहिल्या 3 बॉल मध्ये. ऑफ स्टंपचा बाहेर अपील आणि फलंदाज बाद. कॉट बेंड विकेट. इन ॲट फर्स्ट डाउन. ऋषी मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. दत्ताला नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. पिंच हिटर आहे. नेहमीच आक्रमकता त्याचा फलंदाजीमधून आपण बघितले. मात्र चौकार आणि षटकाराचं प्रत्युत्तर दिलं. क्विक रिप्लाय गौरव ठोंबरेकडून देखील. धावा धावफलकावरती 11 पहिला धक्का बसलाय. टार्गेट या मॅच मध्ये 58 59 धावांचं. 59चं टार्गेट आहे. लॉंग ऑफला मागे ठेवलं. ऑन साईडला आपण पाहतोय मिड विकेट रिजन मध्ये एक फिल्डर पॉवर प्ले मध्ये.
हो बॅट आणि पायाच्या मधून हा देखील चेंडू गेला सीमा विकेट किपरकडे. चला यानंतर देखील आपल्याला एक मॅच कव्हर करायचे, त्यामुळे थोडं फास्ट खेळा दोन्ही संघांना सूचना. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 11. हेलिकॉप्टर डीप मध्ये फिल्डर झेलची संधी आणि दत्ता शून्यावरती बाद. दुसरा धक्का बसला स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वाघेश्वर देसाईला. नितेश नवीन फलंदाज दिनात नंबर 4. फार लवकर दोन्ही विकेट पडलेल्या आहेत. दिलीप पाटील 40+ क्रिकेट जे आजही खेळतात. देसाईसाठी रेग्युलरची कारकीर्द ज्यांची भरदार होती. हार्ड हिटर दिलीप पाटील यांचे चिरंजीव नितेश दिलीप पाटील आता मैदानाच्या आतमध्ये. मात्र या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला हिमांशु मात्रे जो मॅच विनर आहे. त्याची विकेट मात्र कोणी 20 साठी विजयाचं तिकीट देखील देऊन जाईल. एज अ थर्ड मॅन च्या कॅप मधून बॉलचा लढीफ थर्ड मॅनला वेगाने चाललाय. 2 फिल्डर वेगाने धावतात मात्र रेस जिंकली चेंडूने सीमा पार चौकार. चौकारासोबत धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपण पाहतोय तो 15 धावा. फार चांगली बॅटिंग सुरुवातीला ऋषीने केली होती पण त्याची विकेट पडली आणि कुठेतरी दत्ता देखील मग मागे येत असताना आपण बघितला. भूषण टोंबरे 17 चेंडू 44 धावांची गरज या मॅच मध्ये. चेंज ऑफ पेस अपील स्ट्रॉंग होती मात्र इथे पिचिंग बाहेर होती ऑफ स्टंपचा. दॅट्स वाय अंपायर्सने सांगितलं आणि एक वॉर्निंग असेल ती गोलंदाजाला. अंपायरचा आयव्ह्यू ब्लॉक करतायत ते डेंजर झोन मध्ये येत आहेत त्यामुळे तुमचा फॉलो थ्रो हा कैपट्टीचा बाहेर निघणार असावा. जर तो नसेल तर तुम्हाला लेग बिफोर विकेट क्वाड बेंड विकेट मिळणार नाही हे सांगितलं अंपायरने. तुम्ही राऊंड द विकेट न्या अथवा तुम्ही ओव्हर द विकेट न्या. तुमचा फॉलो थ्रो नेहमीच खेळपट्टीचा बाहेर निघणार असावा. सागर पराड आपण मंचाशी संपर्क साधा. बॉल शिल्लक आहेत आता ते 17 चेंडू 44. लेट खेळला डीप थर्ड मॅनला चेंडू चालला वेगाने. 2 फिल्डर धावतात मात्र त्यांना न थांबता बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. समीकरण तुमच्या समोर आणतोय जरूर. चौकारासोबत धावसंख्या पोहोचली 20 वरती. बॉल शिल्लक आहेत आता 15 आणि 15 बॉल मध्ये या मॅच मध्ये 39 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय रिची प्रतिष्ठान जय वाघेश्वर देसाईला. काकांनी काय सुंदर बॉलिंग केली फर्स्ट इनिंग मध्ये. आजही तीच ताकद तीच दहशत तोच दरारा. खोलात होता चेंडू पण चांगल्या पद्धतीने त्याला समोरच्या बाजूने ढकलून दिलं. हिमांशूला स्ट्रायकिंग एंडला इन्व्हिटेशन होतं ते नितेशकडून. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या आपण पाहतोय 21 या आकड्यावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मार पडला होता बिकॉज फर्स्ट ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. थर्ड ओव्हरमध्ये फक्त 9 आल्या जिथे सुखदेव मात्रे यांना पण बघितलं आणि त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. पुन्हा इक्वेशन बदलतंय. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 38 धावांची अजूनही गरज. चेंज ऑफ पेस अटेम्प्ट केला. ऑन साइडला पूल करत असताना डीप स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय. फर्स्ट रन कंप्लीट करण्यात आली आहे. थ्रो थोडासा खराब आहे. हिमांशूने देखील बघितलं आणि त्याचा फायदा उचललाय. धावा 2 पूर्ण करतात. 2 ने धावसंख्या पोहोचली आहे 23. हळू का होईना आता पुढे चाललाय डाव.
वाऱ्याचा वेग मात्र कुठेतरी थोडासा मनामध्ये संकोच असेल हिमांशू मात्रेचा देखील, पण वारा जसा मंद होईल हिमांशू देखील अटॅक खेळण्याचा प्रयत्न करेल. भूषण ठोंबरे, हो वेगवान चेंडू आला, पडल्याबरोबर खालीच राहिला आणि थेट गेला विकेट किपरकडे. 2 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 23 बॉल उरलेले आहेत. 12 आणि 12 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. पुढेचे सिनियर प्लेअर संदीपजी ठोंबरे हे देखील या मॅचचा आनंद घेत होते आणि आता आय थिंक नारोलीच्या स्पर्धेमध्ये ते जात आहेत, कारण कोणीचा प्रमुख संघ देखील तिथे मेगा फायनल मध्ये पोहोचला आणि वडवली वाकणची मॅच सुरू आहे. तो वडवली बी ने जिंकलाय, म्हणजे आता वडवली बी विरुद्ध खोणीमध्ये अंतिम फेरी असेल नारिवलीच्या स्पर्धेची. सागर फराड आमचे टेक्निकल एक्सपर्ट, फाउंडर ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट. फार मेहनत आहे सागर फराड, अक्षय म्हात्रे, रोशन फराड, कुणाल म्हात्रे, भावेश, त्याचबरोबर आमची संपूर्ण टीम. आज आमचे टेक्निकल एक्सपर्ट आतिश देखील जरूर आहेत. आतिश फराड. आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा, उद्याचा दुसरा दिवस असेल. पहिली मॅच असेल कोळी नांदिवली विरुद्ध वाडेगर, सेकंड मॅच खार्डी विरुद्ध दातिवली, विशाल मडवीची टीम असेल उद्या. अडवली विरुद्ध वडवली बी आणि उंबारली विरुद्ध नेवाळीपाडा असे संघ खेळतील उद्याचे 8 या स्पर्धेमध्ये. उद्या मात्र वेळेवरती उपस्थित राहा ठीक 9 वाजता. पहिल्या दोन्ही संघांना सूचना. यॉर्कर आला, हिमांशू आता स्ट्रायकिंग एंडला सरसावतोय आणि इथे मात्र आता आपण पाहतोय तर विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल आणि फलंदाज बाद. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 23 धावा. 36 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंड असेल हिमांशू, आत्मविश्वासाने त्याने स्ट्राईक घेतले. जबाबदारीने खेळ आता करावा लागेल. जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी, आणि नेहमीच आपण या फलंदाजाला बघितलेले ते घेत असताना जेव्हा जेव्हा टॉप ऑर्डर ढासळते, मिडल ऑर्डर ढासळते, जबाबदारीने हिमांशूने खेळ केलेला. मॅच विनर आहे आणि मला पडलेची स्पर्धा आठवते. आय थिंक तो केळगाईच्या महेश पाटील यांच्या टीमचा चॉईस प्लेअर आहे. जेव्हा त्याच्या डोळ्याला लागलं होतं तेव्हा महेश पाटीलचा कॉल सर्वात प्रथम मला आला होता की हिमांशूला काय झालंय, कारण प्रीमियर लीग अंडर 24 जवळ आहे, ऑप्शन उद्याच आहे. त्यामुळे हिमांशूला जर दुखापत झाली तर त्याचा फटका देसाईला जितका बसेल तितकाच महेश पाटीलला देखील बसणार होता खिडकाईच्या. आय थिंक वाऱ्याच्या वेगाने बेल्स पडली असावी, दॅट्स वाय इथे खेळ थांबवला. बॉलर पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती चालला आणि धाव फलकावरती 23. आताही तुम्ही जर हिमांशूचा जर डोळा बघितला तर जरूर तिथे त्याची इंजुरी तुम्हाला प्रखर जाणवेल, इतक्या वेगाने त्याला बॉल लागला होता. मात्र त्यानंतरही त्याने 17 की 18 धावांची गरज असताना तो सामना जिंकून दिला होता देसाईला. हो इथे थांबलाय, मात्र हा चेंडू ऑफस्टंपचा फार बाहेर. अंपायरचा इशारा येतोय वाईट. अंडर प्रेशर फार चांगली इनिंग त्याची बऱ्याच वेळेला आपण बघितलेली आहे. मात्र खोणी बीच्या गोलंदाजांना त्याचीच विकेट मिळवायची आहे. जर एक विकेट आली तर ही एक मॅच देखील त्यांच्या खिशात असेल. धाव फलकावरती 24. राऊंड द विकेटने गोलंदाज. ओ एचा बॉल चालला मागे, क्रीज सोडली होती हिमांशूने पण पुन्हा मागे येतोय, कारण या वेळेला त्याने चेंडूला फेस करणं, अटेम्प्ट करणं, चान्स घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मयूर देखील थांबला. म्हात्रे ब्रदर्स मयूर आणि हिमांशू दोघेही मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्वर्गीय रिची म्हात्रे यांचे दोघेही पुतणे आहेत. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 24-24. 35 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. ओ बॉल कुठे चाललाय, अंपायर्स आपल्याला सांगतील. इट इज व्हाईट बॉल. दिवा संघ वाट पाहतोय की त्यांच्या विरुद्ध कोणता संघ येणार आहे.
फार चांगली कामगिरी आज दिवा संघाने देखील केली, कारण बरेचसे खेळाडू आज अनुपस्थित आहेत. सुमित भोईर जरूर दुसऱ्या मॅच मध्ये आले, मात्र यंगस्टरने फार चांगली कामगिरी केली आज दिवाच्या. विकी बघत असेल त्यामध्ये कौशल असेल, कौशल पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. दुसऱ्या मॅच मध्ये विकीची देखील फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. भूषण, दीपक लोवा फुल टॉस लॉफ्ट केला आणि थेट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हिमांशु म्हात्रेने मारलाय पहिला षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 31 वरती. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 28 धावांची गरज. मॅच ऑन. हिमांशु म्हात्रे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये देसाई संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करणारच आहे. ज्या धाटणीचे त्याच्या फलंदाजी मधले फटकेत त्यामधला पहिला आपण बघितला. ऑन साइडला अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यस्टांचा मध्ये गवसला नाही, ही महत्वपूर्ण बाब, अन्यथा त्याची विकेट धोक्यात होती. अंपायरचा लेग बायचा इशारा. फार सुंदर बॉलिंग, रिप्लाय लगेचच दिला होता गोलंदाजाने देखील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 32. बॉल शिल्लक आहेत 7. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक, माफ करा 8 बॉल शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय रीची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला. मयूर म्हात्रे, हिमांशूला साथ द्यावी लागेल आता मयूरला. ओ फुलर लेंथ होता, धोक्यात विकेट. रन आउट, रन आउट, फलंदाज बाद. हिमांशू नाराज आहे, मयूरला हेच सांगतोय क्रीज का सोडलीस. मयूर जरूर धावला होता 1 रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये, मात्र ती 1 रनच मागात पडली, कारण हिमांशू आता थेट पॅव्हेलियन मध्ये. ज्या विकेटच्या शोधात कोणी बी संघ होता ती विकेट रन आउटच्या स्वरूपात मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. बॉल शिल्लक आता 7 आणि 7 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय ऋषी प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला. नाराज आहे हिमांशू, कारण या क्षणाला विकेट पडणं म्हणजे कदाचित या मॅच मधून त्यांचं बाहेर जाणं. जतीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. दिवा संघ आपण येऊन थांबा, रेडी राहा, आपण कॅप्टन मंचावरती येऊन थांबा. 7 चेंडू 27 मॅच. मयूर आता विचार जरूर करतोय, मात्र आता त्याला या सामन्याला देखील फिनिश करावं लागेल. क्लीन बॉल, इट इज नो बॉल, इट इज नो बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट आपण पाहतोय. रनआउटची संधी आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणि आमचे प्रमुख मॅनेजमेंट टीम मेंबर, सिनियर प्लेयर वडवलीचे अरविंद दादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन होते. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. लाल रंग जितका प्रेमाचा तितका घातकी असतो आणि त्यांची फलंदाजी आपण बघितलेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये. पण मी नुकतीच बातमी ऐकली की ती 40+ मध्ये पदार्पण करतायत. सो 40+ क्रिकेटसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. वडवली गावामध्ये असंख्य खेळाडू आहेत, जवळपास 3 संघ आहेत आणि आता त्यामध्ये एक 4था संघ 40+ चा देखील ऍड होतोय. सो अरविंद दादा पाटील आपणास मनपूर्वक शुभेच्छा आणि आपलं सहर्ष स्वागत. ही त्यांची होम टीम आहे. वडवली सी संघाकडून नेहमीच ते रेग्युलरचं क्रिकेट खेळले. धावसंख्येचा आपण विचार केला तर 34 धावा आहेत. बॉल शिल्लक आहेत अजूनही 7 आणि गरज आहे ती 25 धावांची. पूल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 3 षटक संपन्न. धावा धावफलकावरती 34. बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे स्वर्गीय ऋषी प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला. हिमांशूच्या विकेटने पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलाय कोणीच्या टीम मध्ये.
कारण ती ऊर्जा संचारते. समोरच्या टीमचा एक महत्वपूर्ण फलंदाज जेव्हा बाद होतो तो आत्मविश्वास मिळतो आपल्या टीमला आणि त्या आत्मविश्वासाने या मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न असेल कोणी टीमचा. मात्र दुसऱ्या बाजूने मिसअंडरस्टँडिंगने हिमांशू बाद झालाय ती गोष्ट देखील लक्षात असेल ती मयूरच्या. आणि दुसऱ्या बाजूने आकाश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. आकाश म्हात्रे यांची ओळख तुम्हाला जरूर झाली असेल लॉगर म्हणून. मात्र आता एक आक्रमक शैलीचा फलंदाज, ही ओळख त्याला पटवून द्यावी लागेल. पहिला डॉट बॉल. मिनी व्लॉग द्वारे आपल्याला बऱ्याच वेळेला आकाश म्हात्रे पाहायला मिळतात इंस्टाग्राम युट्यूब वरती. पॉप्युलर पर्सनॅलिटी आहे मात्र एक आक्रमक शैलीचा फलंदाज देखील आज आपल्याला पाहायला मिळेल का. 5 बॉल 25 धावांची गरज. फुल टॉस आहे, लॉफ्ट केला, मिस टाइम. डीप मधून फिल्डर पोहोचला, कॅचही त्याने पकडली. आकाश म्हात्रे बाद. नवीन फलंदाज सुमित आगमन मैदानाच्या आतमध्ये. बॉल शिल्लक आता 4 आणि 4 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत. किती तर त्या 25. मॅच आता लांब होत चाललेले. त्याचं कारण डिसिप्लिन बॉलिंग केली गौरव ठोंबरे, भूषण ठोंबरे, साहिल आणि त्यानंतर विवेक. यॉर्कर आला. स्लॉगर मध्ये कशी गोलंदाजी करावी, कारण जेव्हा फलंदाज आक्रमक होत असतात त्यावेळेला त्यांना शांत करण्यासाठी यॉर्कर येणे फार गरजेचे आहे. तुमच्याकडे व्हेरिएशन असणे फार गरजेचे आहे, ज्यामध्ये चेंज ऑफ पेस असेल, स्लोवर वन, कटरचा वापर करणं तुम्ही गरजेचं आहे. यॉर्कर प्रामुख्याने गरजेचं आहे आणि त्यासोबत तिकट बाउन्सर. लेन बॉलला मिस टाइम झाला तरी बऱ्याच वेळेला षटकार जातो. फुल टॉस आला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे भूषण. रनआउटची संधी, स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट. आता सर्व काही बाजूने खोणीचा. रनआउट. दोघंही येत आहेत का. सिनियर खेळाडू मनोहर दादा पाटील कोळेगाव आणि आपले बंटी दादा मात्र वडवली, हे आपण दोन्ही मान्यवरांना आमची विनंती आहे की आपण मंचावर द्या. आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सिरीज आउट. 1 more विकेट. किती विकेट घेतल्याने. 2 विकेट आणि आय थिंक 1 बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल. चला लवकर. आदरणीय सुखदेवजी म्हात्रे काकांना विनंती असेल आपण मंचावरती आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. एक लेजंड प्लेअर, मी आमचे लेजंड प्लेअर वडवलीचे अरविंदजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. खोला चेंडू चाललाय लॉंग ऑनला आणि मॅच होती ती फिनिश. अभिनंदन. गावदेवी वेदिका LX11 खोणी बीने दुसरा सामना जिंकला. आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन. आडलक टीम देसाई काकांना विनंती आपण मंचावरती आपला सन्मान होईल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये 29 धावसंख्येची बारदार खेळ करणारा कॅप्टन राकेश माई मॅन ऑफ द मॅच.